नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदावन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। आज मी आपल्यापुढे B.Ed 4th सेमिस्टरला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड या नावाचा विषय त्या विषयाच्या कंटेंटवर आधारित क्वेश्चन बँक त्या ठिकाणी सादर करीत आहे। B.Edच्या गणित अध्यापन पद्धतीच्या पेपरमध्ये काही प्रश्न हे कंटेंटवर विचारले जातात, त्याच्यामध्ये टिपा आणि लॉंग क्वेश्चन्स असतात। तर ह्या प्रश्नांची क्वेश्चन बँक इथे देण्यात आलेली आहे। याची तयारी चांगल्या प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला कंटेंटचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील। तर पहिला जो भाग आहे तो आहे टिपांचा। टिपा ह्या 10 मार्कासाठी विचारल्या जातात। 4 टिपा विचारल्या जातात। प्रत्येक टिपेला 2.5 मार्क त्या ठिकाणी असतात आणि ह्या 2.5 मार्कासाठी तुम्हाला त्या टिपाचे लेखन 1 ते 1.5 पेज करणं गरजेचं आहे। 50 मार्काचा पेपर असतो। 5 प्रश्न हे 10 मार्काचे असे विचारले जातात। तर आता ह्या टिपा कोणत्या कोणत्या आहेत पहा। त्रिकोणांचे प्रकार, टाइप्स ऑफ ट्रायंगल, व्हेरी इम्पॉर्टंट। दुसरा आहे संख्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ नंबर्स, व्हेरी इम्पॉर्टंट। तिसरा आहे संख्या रेषा, नंबर लाईन, हे सुद्धा महत्त्वाचे आहे। नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, महत्त्वाची टिप आहे। चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, ही सुद्धा महत्त्वाची टिप आहे। त्याच्यानंतर नफा व तोटा झालं, चक्रवाढ व्याज, नफा तोटा झालेला आहे। सरळ व्याज व रास, सिंपल इंटरेस्ट अँड अमाऊंट, वर्ग समीकरणांची मुळे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे। द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, गुणोत्तरे, रेशोज, वर्ग समीकरणे, इथे क्वाड्रिलॅटरल झाले। क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचा। त्याच्यानंतर घातांकाचे नियम, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। रूल्स ऑफ इंडायसेस, समांतर रेषा, पॅरलल लाईन्स, चौकोनांचे प्रकार, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटर्स, हाही महत्त्वाचा आहे। एकचल समीकरणे, इक्वेशन्स विथ वन व्हेरिएबल। 14वा पर्सेंटेज, शेकडेवारी। त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे व्यास, परिघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ, डायमीटर, सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ सर्कल। 16वे शतमान स्तंभालेख, पर्सेंटेज बार ग्राफ। 17वे समभुज चौकोन, रोम्बस। 18वा प्रश्न आहे सूट आणि कमिशन, डिस्काउंट अँड कमिशन, व्हेरी इम्पॉर्टंट। वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा, त्रिज्या 28 सेंटीमीटर, त्रिज्या 17.5 सेंटीमीटर। कॅल्क्युलेट एरियाज ऑफ सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 28 सेंटीमीटर अँड रेडियस 17.5 सेंटीमीटर, तर सेंटीमीटर पाहिजे। त्याच्यानंतर 20वे प्रपोर्शन, वर्गमूळ आणि घनमूळ, स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट, आणि त्रिकोणांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स, हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत। वर्गमूळ आणि घनमूळ, त्रिकोणांचे गुणधर्म। त्याच्यानंतर 23वा प्रश्न, आयत व चौरस, रेक्टँगल अँड स्क्वेअर, गुणोत्तर आणि प्रमाण, रेशोज अँड प्रमोशन, हाही महत्त्वाचा आहे। 2 चलातील एक रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, चौकोनांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटर, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर समांतरभूत चौकोन आणि पतंग, पॅरलोग्रॅम अँड काईट, भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट, हा व्हेरी इम्पॉर्टंट। बहुपदी, 29वा पॉलिनॉमियल्स, बहुपदीचे अवयव, फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल। तर हे 30 टिपांवरचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत नमुना म्हणून। याच्या व्यतिरिक्त कंटेंटचा सिलेबस पहा, त्याच्यावर सुद्धा आधारित टिपा विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर 10 मार्कासाठी लॉंग क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याला आपण दीर्घोत्तरी वा निबंध वजा प्रश्न किंवा एसे टाईप क्वेश्चन्स असे म्हणतो। 10 मार्कासाठी हे प्रश्न कसे विचारले जातात पाहूया। त्रिकोणांचे कोनांवरून व बाजूंवरून पडणारे प्रकार आकृत्यांसहित स्पष्ट करा। एक्सप्लेन द डायग्राम्स द टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन देअर साइड्स अँड बेस्ड ऑन देअर अँगल्स। तर त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत कोनावरून व बाजूंवरून। या ठिकाणी आकृत्या काढताना HB पेन्सिलचा वापर करा, पट्टी पेन्सिल, कंपास पेटीच्या साहित्याचा वापर करा। दुसरा आहे चौकोनाच्या प्रकारांची त्यांच्या गुणधर्मासहित चर्चा करा। डिस्कस द टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटर्स विथ देअर प्रॉपर्टीज, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर नफा तोटाचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। नफा व तोटा या संकल्पना योग्य उदाहरणासह स्पष्ट करा। एक्सप्लेन द कन्सेप्ट प्रॉफिट अँड लॉस विथ सुटेबल एक्झाम्पल्स। चौथा प्रश्न आहे 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 10 12 दराने कर्ज घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील। अ लोन ऑफ ₹15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA, फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 years। अशा नमुन्याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। 5वा प्रश्न असा आहे, एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल। If perimeter of a rhombus is 100 cm and the length of one diagonal is 48 cm, what is the area of quadrilateral? Important question आहे। 6वा प्रश्न, वर्तुळाशी संबंधित पुढील संकल्पना सविस्तर स्पष्ट करा। व्यास, त्रिज्या, पाय व परिघ, महत्त्वाचा प्रश्न आहे। एक्सप्लेन इन डिटेल द फॉलोइंग कन्सेप्ट विच आर रिलेटेड टू सर्कल, डायमीटर, रेडियस, पाय अँड सर्कम्फरन्स। त्याच्यानंतर 7वा प्रश्न,
वर्ग समीकरणे कोणत्या समीकरणांना म्हणतात? वर्ग समीकरणांचे अवयव कसे पाडतात ते स्पष्ट करा. विच इक्वेशन्स आर कॉल्ड एज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स? एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 8वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. गुणोत्तर व प्रमाण ह्या संकल्पना सुधारण स्पष्ट करा. इलस्ट्रेट द कन्सेप्ट रेशोज अँड प्रपोर्शन. त्याच्यानंतर सूटवरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खुर्चीची छापील किंमत ही 1200 रुपये आहे. तिच्या खरेदीवर 10% सूट दिली तर सूट आणि खुर्चीची विक्री किंमत काढा. द मार्क प्राइस ऑफ अ चेअर इज ₹1200. A 10% discount is given on it. Calculate the discount and selling price of the chair. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे. वर्गीय समीकरण कोणत्या समीकरणांना म्हणतात? वर्ग समीकरणाची मुळे यावर चर्चा करा. विच इक्वेशन इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन? डिस्कस अबाउट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. महत्त्वाचा प्रश्न आहे. 11वा. एका समलंब चौकोनाच्या सम्मुख भुजांची एक जोडी परस्परांना समांतर आहे. त्या भुजांमधील अंतर 6 सेंटीमीटर आहे व समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. इन अ ट्रॅपिझम इफ डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स इज 6 सेंटीमीटर अँड लेंथ्स ऑफ द पॅरलल साइड्स आर 7 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रेस्पेक्टिव्हली, देन फाइंड पाहिजे फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपिझम. त्याच्यानंतर 12वा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. घातांकित संख्यांचे विविध नियम योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स द व्हेरियस रूल्स रिलेटेड टू इंडायसेस. 13वा प्रश्न हा वर्ग समीकरणांवर आधारित आहे. अवयव काढा. अ x² - 3x - 10 = 0. ब y² - 4y - 30 = 0. फाइंड द रूट्स ऑफ a x² - 3x - 10 = 0. b y² - 4y - 30 = 0. त्याच्यानंतर 14वा प्रश्न असा आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळून तयार झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो. तर तो अपूर्णांक कोणता? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1/2. Find the fraction. हा समीकरणांवरचा आधारित प्रश्न आहे. 2 समांतर रेषांना छेदणाऱ्या छेदिकेमुळे तयार होणारे विविध कोन स्पष्ट करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लेन द व्हेरियस अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर 16वा प्रश्न. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25% जास्त आहे व 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी 4/9 इतके गुणोत्तर होईल. तर मुलाचे वय काढा. मदर इज 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4/9. 17वा प्रश्न असा आहे. खालील संख्यांचे टक्केवारीत रूपांतर करा. 1 0.24 2 0.4 3 4/5 4 1.1/4. Convert the following numbers to percentage. First 0.24, दुसरं सेकंड आहे 0.4, थर्ड 4/5, फोर्थ 1 and 1/4. 18वा प्रश्न महत्त्वाचा आहे. एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे 110 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री व x अशी आहेत. तर x ची किंमत काढा. The angles of a quadrilateral are of measure 110 degree, 70 degree, 80 degree and x. Find the value of x. 19वा प्रश्न महत्त्वाचा आहे. जावेदने 12,000 रुपये दसादसे 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईल. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील? जावेद डिपॉझिटेड 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdrew his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. For how many years had he deposited his money? त्याच्यानंतर 20वा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट. अशा नमुन्याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. खालील प्रश्न सोडवा. जर एका वस्तूची विक्री किंमत 16 रुपये असून खरेदी किंमत 12.5 रुपये तर शेकडा नफा किती? ब जर एका वस्तूची विक्री किंमत 40 रुपये असून खरेदी किंमत 50 रुपये तर शेकडा तोटा किती? सॉल्व फॉलोइंग्स. ए इफ सेलिंग प्राइस ऑफ अ थिंग इज 16 rupees and cost price is 12.5 rupees, then find the percentage profit. B if selling price of a thing is 40 rupees and cost price is 50 rupees, then find the percentage loss. त्याच्यानंतर 21वा प्रश्न. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. Lengths of the diagonals of a rhombus are 11.2 centimeter and 7.5 centimeter respectively. Find the radius ऑफ रोम्बस. महत्त्वाचा प्रश्न आहे. 12वा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट. 12वा प्रश्न असा आहे. 7 12 आणि 18 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या या पारंपरिक प्रमाणात राहतील? विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फॉर 7
12 and 18, इथे 12, 7, 12 and 18 such that the resultant numbers are in continued proportion. 23वा प्रश्न, चौकोन ABCDच्या कोणांची मापे 4 जसे 5 जसे 7 जसे 8 या प्रमाणात आहेत, तर चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे हे दाखवा. मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ क्वाड्रिलेटर ABCD आर इन द रेशो 4:5 7:8. शो दॅट क्वाड्रिलेटर ABCD इज अ ट्रॅपिझम. त्याच्यानंतर 24वा प्रश्न असा आहे, खालील संकल्पनास उदाहरण स्पष्ट करा. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, संख्या रेषा. एक्सप्लेन फॉलोइंग कन्सेप्ट विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, नंबर लाईन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर 25वा प्रश्न, अ खालील संख्यांचे घनमूळ काढा. 5832 आणि 4096. ब खालील संख्यांचे वर्गमूळ काढा. 1936 आणि 2916. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 5832 and 4096. Find the square roots of the following numbers. 1936 and 2916. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिले. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही सूचना असतील तर आपल्याला कळवा.